नमस्कार, मी प्रीती. स्वागत आहे आपलं भक्तिभाव कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी, मकर संक्रांत तसेच किंक्रांत कधी आहे तसेच त्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर यंदा मकर संक्रांती हा सण सोमवारी 15 जानेवारी 2024 रोजी आहे. संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा केला जातो. यंदा भोगी रविवारी 14 जानेवारी 2024 रोजी आहे. संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. यंदा किंक्रांत मंगळवारी 16 जानेवारी 2024 रोजी आहे. मकर संक्रांती हा पौष महिन्यात येणारा कालगणनेशी संबंधित असा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषीप्रधान संस्कृती म्हणून ओळखली जाते. या दिवसांमध्ये शेतात आलेल्या धान्याचे वाण महिला एकमेकींना देतात. हरभरे, ऊस, बोरे, पेरू, भुईमुगाच्या शेंगा, गव्हाच्या ओंब्या, तीळ देवाला अर्पण करतात. महिला उखाणे घेतात. उत्तर आणि दक्षिण भारतात मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून नंतर देवदर्शन करण्याची पद्धत रूढ आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. पृथ्वीचा उत्तर गोलार्ध आणि सूर्य यांच्यातील अंतर कमी होते. तर मकर संक्रांतीच्या दिवशी नेमके काय करावे? मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदय होताच आंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यावे. शक्य असल्यास पवित्र नदीत किंवा जवळच्या नदीवर जाऊन आंघोळ करावी. नंतर घरातल्या देवांची पूजा करावी. सूर्यदेवाचे नामस्मरण करावे. तसेच गायत्री मंत्राचा जप करावा. किमान 108 वेळा गायत्री मंत्र म्हणावा. ओळखीतल्यांना तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या किंवा हलवा यांचे वाटप करावे. ते देत असताना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणावे. नंतर मकर संक्रांतीच्या शुभेच्छा द्याव्यात. दुपारच्या जेवणात गुळाची पोळी आणि तिळगुळ किंवा तिळाची वडी हे पदार्थ आवर्जून खावे. तसेच बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीही केली जाते. तर महाराष्ट्रात विवाहित स्त्रिया मकर संक्रांतीच्या दिवशी तसेच या दिवसापासून हळदी कुंकू समारंभ करतात. रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस असतो. मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात. पण यंदा मात्र संक्रांत ही काळ्या रंगावर आलेली असल्याने यावर्षी शक्यतो काळ्या रंगाची साडी घालू नये. संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाने, पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात. तीळ वापरण्याचा दुसरा अर्थ म्हणजे स्निग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह, मैत्री. या स्नेहाची गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू आहे. तेव्हा या दिवशी तिळगुळाची देवाणघेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे, जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा उद्देश असतो. नवविवाहित वधूचे हळदी कुंकू विवाहानंतरच्या प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट देतात. हलव्याचे दागिने मुलीला व जावयाला देतात. लहान बालकांना संक्रांतीनिमित्त काळ्या रंगाचे कपडे घालणे तसेच त्यांना हलव्याचे दागिने घालणे ही पद्धत अनेक ठिकाणी आहे. चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा याचे मिश्रण करून लहान मुलांच्या डोक्यावर ओततात. काळाप्रमाणे या पदार्थांसोबतच गोळ्या, चॉकलेट आणि बिस्किटे पण डोक्यावर ओततात. याला बोरनान अथवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या 5व्या वर्षापर्यंत बोरनान केले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी दिवसभर नवे कपडे परिधान करून लहान थोर पतंग उडवतात. पतंग उडवून आनंद साजरा करण्याची पद्धत आहे. तर मकर संक्रांतीच्या आदला दिवस हा भोगीचा असतो. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसेच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात.
सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तिळी लावलेल्या बाजरीच्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात. वांग्या बटाट्याच्या जोडीला हिरवागार घेवडा, पापडी, हरभऱ्याचे हिरवे दाणे, लाल गाजरे, भुईमुगाच्या शेंगा, तिळाचे कूट या सर्वांच्या मिश्रणातून तयार केलेल्या भाजीला भोगीची भाजी म्हणतात. दक्षिण भारतात हा दिवस पोंगल म्हणून साजरा करतात. या दिवशी इंद्राची पूजा करून आप्तजनांसह मिष्टान्न भोजन करण्याची प्रथा आहे. तर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो. पंचांगात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. या दिवशी शुभकार्य केले जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गायी बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्यांच्या शिंगांना बेगड लावून त्यांना सजवतात. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर नृत्य गायनाचा कार्यक्रमही केला जातो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांती दिवशी सौभाग्यवती स्त्रिया बोळक्याची म्हणजेच सुगड पूजा करून आपल्या संसारासाठी सुख, संपत्ती, धन, धान्य कधी कमी पडू नये म्हणून देवाजवळ मागणी करतात. 5 बोळक्यांना दोरा बांधून त्यांना हळद कुंकू लावतात. त्यामध्ये उसाचे काप, तीळ, गूळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार, हरभरे दाणे, बोर घालतात आणि वरती एक पंथी ठेवतात. हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवून वरतून एक नवीन कापड घालून झाकून ठेवतात. समोर निरांजन, अगरबत्ती लावतात. मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे फार महत्त्व आहे. या दिवशी जी माणसे दान देतात त्या व्यक्तींवर सूर्यदेवाची कृपा बनून राहते असे मानले जाते. त्यामुळे यंदा दान करून आपल्या परिवारासोबत पतंग उडवून तिळगुळाचे पदार्थ खाऊन हा सण आनंदाने साजरा करा. तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.